Let's start the lesson. The Boy Who Broke the Bank. This lesson is written by Ruskin Bond. Ruskin Bond is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landour in Missouri, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Academy Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govind Ram. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the steps. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. वेन स्टोरी बिगिन्स, ज्यावेळेस ही गोष्ट सुरू झाली आहे, ही कथा सुरू झाली आहे, बघा नथू अ स्वीपर बॉय. नथू हा एक स्वीपर बॉय आहे, झाडूवाला मुलगा आहे आणि तो पीपल नगर बँक जी सेठ गोविंदराम यांच्या मालकीची आहे त्या बँकेमध्ये तो कामाला आहे. झाडू मारण्याचं काम तो करतोय आणि ज्यावेळेस तो झाडू मारत होता त्यावेळेस तो स्वतःवरच चिडलेला होता, स्वतःवरच तो नाराज होता आणि तसंच नाराज असतानाच तो जोरजोरात झाडू मारतोय. बघा, ही यूज द स्मॉल ब्रूम. त्याने एक छोटा झाडू हातात घेतलाय, घाईघाईने आणि अगदी निष्काळजीपणे तो झाडतोय आणि झाडत असताना द डस्ट आफ्टर रायझिंग इन अ क्लाउड अबव हिज हेड सेटल डाऊन अगेन ऑन द स्टेप्स. ज्यावेळेस तो त्या पायऱ्या झाडतो आहे केअरलेसली, निष्काळजीपणे तो त्या पायऱ्या झाडत होता आणि ज्यावेळेस ती धूळ उडत होती ती अगदी त्याच्या डोक्यापर्यंत जाऊन पुन्हा त्या पायऱ्यांवर बसत होती. ॲज नथू वॉज बँगिंग हिज पॅन अगेन्स्ट अ डस्टबिन. ज्यावेळेस नथू हिज पॅन म्हणजे सुपली, त्या सुपलीमध्ये कचरा भरून ती सुपली ज्यावेळेस डस्टबिनवर तो सारखा आपटत होता त्याच वेळेस तिथून वॉशर्समॅन सन, एका धोबेचा मुलगा तिथून गेलाय. बघा, चाललाय. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. He had a bundle of freshly pressed clothes balanced on his head. सीताराम जो त्याच्या कपडे पोचवण्याच्या कामावर निघालेला होता आणि त्याच्या डोक्यावर अगदी फ्रेशली प्रेस केलेले म्हणजे नुकतेच प्रेस केलेले कपड्यांचं बंडल होतं, गाठोडं होतं त्याच्या डोक्यावर. डोंट रेज सच डस्ट, ही कॉल्ड आउट टू नथू. आर यू अनॉइड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू अन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. बघा, तो धोबीचा जो मुलगा होता तो त्याला ओरडला. तो म्हणतोय त्याला की डोंट रेज सच डस्ट. सीताराम जो धोबीचा मुलगा आहे तो त्याला म्हणतोय की अशा प्रकारची धूळ उडवू नको. तू चिडलायस का? कारण त्यांनी तुला तुझ्या पगारात ₹2 वाढवून देण्याला नकार दिलाय. तुझा जो महिन्याचा जो पगार आहे त्याच्यात तू त्यांच्याकडून ₹2 जास्त मागतोयस, पण अजूनही ते तुला द्यायला नकार देत आहेत आणि म्हणूनच तू एवढा वैतागलायस का, असं त्याने त्याला विचारलं. आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बॉय. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे. बघा, तो म्हणतोय की मला याच्याबद्दल आता काहीही बोलण्याची इच्छा नाही, कारण जो झाडूवाला मुलगा आहे त्याने तक्रारीच्या सुरामध्ये तो बोललेला आहे की मला आता याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे, कारण का मला अजूनही माझं रेग्युलर पेमेंट जे आहे, रेग्युलर माझा जो पगार आहे नियमाचा, तो सुद्धा मला अजून मिळालेला नाही. सी अँड दिस इज द 20th of the month. Who would think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I'm off. Not another week. I work in this place. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. बघा, तो म्हणतोय की आज 20 तारीख आली आहे, महिन्याची 20 तारीख आली तरीसुद्धा अजून माझा नेहमीचा सुद्धा पगारसुद्धा मला मिळालेला नाही. तर बँक अशी ह्या गरीब माणसाचा पगार जर थांबवत असेल असं कुणाला वाटेल का,
की ती बँक आहे, बँकेत पैसे असतात आणि तरीसुद्धा माझ्यासारख्या साध्या झाडूवाल्या माणसाला ते पगार देऊ शकत नाही. पगार झाल्या क्षणी मी यातून निघून जाणार आहे. आणखीन 1 आठवडा देखील मी इथे थांबणार नाही, असं त्या नथूने त्याला सांगितलं आणि हातातली जी सुपली होती ती कचऱ्याच्या डब्यावर तो जोरजोरात आपटली. कारण आपला मुद्दा जो होता तो ठामपणे सांगण्यासाठी, तो त्याच्या मनावर ठसवण्यासाठी आणि स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी त्यांनी ती जोरजोरात ती जी सुपली होती ती डस्टबिनवर ठोकली. वेल, आय विश यू लक, said Sitaram. I'll keep a lookout for any jobs that might suit you. And he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. ज्यावेळेस त्याने त्याला त्याची कंप्लेंट त्याची तक्रार सांगितली, त्याच्यानंतर तो म्हटला की बरं मी तुला माझ्याकडून शुभेच्छा देतो, असं सीताराम त्याला म्हणाला. आणि तो म्हणाला की तुझ्याजोगं जर एखादं काम असेल, तुझं करण्यासारखं जर एखादं काम मला मिळालं तर मी तुझ्यासाठी ते पाहून ठेवीन. आणि असं म्हणून ते जे मोठं कपड्यांचं गाठोडं होतं ते डोके आणि खांद्यावर पार झाकून जाईल एवढं मोठं ते कपड्यांचं गाठोडं होतं. कसं बसं त्याने ते डोक्यावर सावरत ते घेतलं आणि अनवाणी पायांनी तो पुढे जायला निघाला. बघा, At the 4th home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who is looking for work. He can start from next month. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. 4थ्या घरापाशी तो येऊन थांबला आणि तिथं त्याला असं ऐकायला आलं की तिथली जी स्त्री होती, त्या घरातली जी स्त्री होती तिला एका झाडूवाल्याची गरज आहे असं त्याला बोलताना जाणवलं. टाईंग हिज बंडल टुगेदर ही सेड, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय. ज्यावेळेस गाठोडं तो बांधत होता त्यावेळेस तो तिला म्हणाला की माझ्या ओळखीचा एक स्वीपर बॉय आहे, एक झाडूवाला आहे की ज्याला कामाची गरज आहे, पण तो मात्र पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. ही इज विथ द बँक जस्ट नाव, बट दे आरंट गिविंग हिम हिज पे अँड ही वॉन्ट्स टू लीव. कारण तो आत्ता एका बँकेत कामाला आहे, पण ते लोक त्याला पगार देत नाही आणि म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. इज दॅट सो, सेड मिसेस श्रीवास्तव. वेल, टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. ती म्हटली असं का मिसेस श्रीवास्तव. मिसेस श्रीवास्तव होत्या त्या म्हटल्या की असं का, बरं मी उद्याच त्याला मला भेटायला सांग. अँड सीताराम ग्लॅड दॅट ही हॅड बीन ऑफ सर्व्हिस टू बोथ अ कस्टमर अँड हिज फ्रेंड, होस्टेड हिज बॅग ऑन हिज शोल्डर्स अँड वेंट हिज वे. सीतारामला अत्यंत आनंद झाला की अरे आपण आपल्या गिऱ्हाईकाला पण, म्हणजे समोर ज्याला आपण सर्व्हिस देतो गिऱ्हाईकाला पण आणि आपल्या मित्राला पण आपण काय केली आहे, मदत करता आलेली आहे. म्हणून तो अतिशय खुश झाला आणि त्याने त्याची जी बॅग होती, त्याचं जे गाठोडं होतं ते त्याने खांद्यावर टाकून तो जायला निघाला. मिसेस श्रीवास्तव हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन्स टू द आया अबाउट लुकिंग आफ्टर the baby and told the cook not to be late with the midday meal. Then she set out for the People Nagar marketplace to make her customary tour of the clothes shops. श्रीमती श्रीवास्तव यांना काही खरेदी करण्यासाठी बाहेर जायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या घरातली जी आया होती ती बाळाला सांभाळणारी, तिला बाळाला सांभाळण्याच्या काही सूचना त्यांनी दिल्या. त्याचबरोबर त्यांनी स्वयंपाक्याला, जो स्वयंपाक करतो कुकला दुपारच्या स्वयंपाकाच्या पण काही सूचना दिल्या. दुपारचा स्वयंपाक वेळेत करायला त्यांनी सांगितलं आणि नेहमीच्या आपल्याकडे कपडे खरेदीसाठी करण्यासाठी त्या पिपलनगरच्या बाजारात निघाल्या.